हा फोन यूज केल्यानंतर मी डीएसएलआर आणि पॉवर बँक दोन्ही बॉक्स मध्ये ठेवले. कारण सांगतो, पण अगोदर याची डिझाईन बघा. अल्युमिनियम फ्रेम आणि प्रीमियम ग्लास बॅक डिझाईन सोबत हा एकदम फ्लॅगशिप फील देतो आणि IP69 रेटिंग असल्यामुळे पाण्यात देखील चालतो. याचा 50 मेगापिक्सल मेन ओएस कॅमेरा दिवस असो किंवा लो लाईट एकदम क्लीन आणि डिटेल फोटोज कॅप्चर करतो आणि 50 मेगापिक्सल 3.5x टेलीफोटो कॅमेरा असे जबरदस्त पोर्ट्रेट फोटोज कॅप्चर करतो. याच्या सगळ्या लेन्स मधून मल्टीफोकल लेन्स सोबत 4K 60 FPS व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि असे ड्युअल व्ह्यू व्हिडिओ सुद्धा रेकॉर्ड करू शकता. एवढंच नाही, याच्या 50 मेगापिक्सल फ्रंट कॅमेऱ्याने अशा अल्ट्रा वाईड आणि पोर्ट्रेट सेल्फीज कॅप्चर होतात. त्यामुळे फिरताना डीएसएलआर नेण्याची काहीच गरज नाही. स्टेबल परफॉर्मन्स साठी स्नॅपड्रॅगन 7 Gen 4 प्रोसेसर मिळतं. मूवीज बघताना याचा AMOLED 120Hz डिस्प्ले एकदम प्रीमियम फील देतो आणि दिवसभर फोन यूज केला तरी याची 6500 mAh ची बॅटरी आरामात टिकते. सोबतच कलर OS 16 मिळतं विथ फीचर्स लाईक फोटो मध्ये ग्लो ऍड करा, बंद डोळे एका क्लिक मध्ये ओपन करा किंवा याच्या पॉपआउट फीचरने असे अमेझिंग फोटोज तयार करा. त्यामुळे कुणालाही ऑलराऊंडर फोन घ्यायचा असेल तर हा Oppo Reno 15 सजेस्ट करा. कारण